हॅलो, कशा आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल. तर हे आहे मॉर्निंग वॉक करत आहे मी आणि सकाळी वॉक करून आलं की दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. आणि एक 15 मिनटं ते 20 मिनटं व्यायाम करायचा आणि थोडंसं ध्यान करते मी, मेडिटेशन. हे आपण सर्व स्त्रियांनी नक्की केलं पाहिजे. थोडासा वेळ तरी आपल्यासाठी काढलं तर दिवसभराची आपल्याला कामं करायची असतात, दिवसभर आपल्याला सगळं घरातलं आवरायचं असतं. तर त्यासाठी आपल्याला जी एनर्जी हवी असते ना, तर हे सकाळचं मॉर्निंग वॉक आणि सकाळचं थोडंसं, जर तुम्हाला चालायला जमत नसेल बाहेर जायला, तर तुम्ही घरात तरी छान असा व्यायाम एक अर्धा तास तरी स्वतःसाठी चांगला व्यायाम करा. आणि एक 5 मिनटं जरी मेडिटेशन, ध्यान तुम्ही करा, प्राणायाम करा. आणि याने ना खरंच सांगते खूप छान अशी एनर्जी येते आपल्यामध्ये आणि मन शांत राहतं आणि दिवसभरासाठी ना एकदम फ्रेश वाटतं. तर करून बघा. सुरुवातीला माणसाला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं, पण जेव्हा आपल्याला हळूहळू व्यायामाची आणि चालण्याची सवय लागते ना, खूप छान वाटतं. आता मला सुद्धा हे खूप करायला आवडतं, पण वेळ नसतो माणसाकडे, पण वेळ काढून आता मी जायला लागलेली आहे, वॉक करते. त्याचबरोबर मी व्यायाम आणि प्राणायाम, मेडिटेशन करत असते. ते जर तुम्हाला रुटीन माझं सकाळचं मी तुमच्याशी कधी शेअर करेन, मला कमेंट करून नक्की सांगा. तर सकाळी वॉकला जायच्या आधी मुलांचे टिफिन, मिस्टरांचा टिफिन झालेला असतो आणि त्यानंतर मी स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला होता. स्वयंपाक झालेला होता आणि अंघोळ वगैरे झाली, सगळं झालेलं होतं. त्यानंतर मी डायरेक्ट भांडे घासताना हा व्हिडिओ शूट केलेला आहे, घासतानाचा. तर इथे बघू शकता, तर इथे सकाळची भांडी एकदाच मी स्वयंपाकाची, नाश्त्याची आणि जेवणाची एकत्र जमा करते आणि मग एकदाच भांडी घासून किचन आवरून मगच किचनच्या बाहेर येते. ओटा साफ करून, गॅस वगैरे पुसून घासून पूर्ण किचन क्लीन करूनच बाहेर येते. म्हणजे नंतर आपल्याला संध्याकाळशिवाय किचनमध्ये जायचं नको. म्हणजे एखादी काम परफेक्ट पूर्ण केलं ना, तर आपल्याला दुसऱ्या कामाला हात लावता येतो असं मला वाटतं. म्हणजे एक काम अर्धवट सोडून की फक्त भांडेच घासले आणि आले असं नाही, पूर्ण किचन साफ करूनच मी किचनच्या बाहेर येते. असं सगळेच बरेच जण करत असतील, पण मला वाटतं की पुन्हा जर सारखं भांडीच घासत बसलो तर ते पुन्हा भांडे घासायचं पण आपल्याला कंटाळा येतो. म्हणून एकदम भांडी मी 2 वेळाच घासते दिवसातून, एक सकाळी आणि संध्याकाळी. तर सकाळची सगळी भांडी घासून झाली, किचन साफ करून झालं, झाडू पोछा तर सकाळीच होतं आणि किचनसुद्धा आता पुसून घेतलं. इकडं भांडी घासत होते तोपर्यंत मी कपडे मशीनला लावले होते. कपडेसुद्धा झालेले आहेत, किचन आवरून झालं. मुलं शाळेतून 1 वाजता आले की त्यानंतर आमचे जेवणं होतात आणि मग मी घेते भांडी घासायला. तर इथे कपडेसुद्धा, त्या अगोदर मी माझे काही कामं करते, माझा अभ्यास असतो ते सुद्धा करते मी, माझं यूट्यूबचं काही काम असेल ते सुद्धा करते. मुलं शाळेत आहेत तोपर्यंत घरामध्ये शांतता असते, त्यामुळं मला तो टाईम मला स्वतःला जे माझे स्वतःची कामं आहेत, जे बसून मला करायचे आहेत, अभ्यास असेल किंवा माझं यूट्यूबचं काम असेल ते मी करते. आणि मग मुलं आले, जेवणं झाले की मी भांडी घासून मशीनला कपडे लावून मी हे 2 कामं करून घेते. तर त्याच्या आधी माझं झाडू पोछा आणि सकाळचं स्वयंपाक, टिफिन, डबे बनवणे इतकी कामं होतात. तर प्रत्येकाचं वेगवेगळं रुटीन असतं. फक्त आपल्याला आपली वेळ कोणती योग्य आहे कोणत्या कामासाठी हे ओळखता आली पाहिजे आणि त्यानुसार जर आपण कामं केलं तर अजिबात कामाचा ताण येणार नाही किंवा आपलं एकदम असं रुटीन हे होणार नाही. तर इथे बघू शकता किचनच्या गॅलरीमध्ये मी 2-3च कुंड्या ठेवलेल्या आहेत. माझ्या गॅलरीमध्ये ऊन येत नाही आणि छोटी गॅलरी असल्यामुळे ना झाडंसुद्धा जास्त लावता येत नाहीत. तर इथे मस्त गुलाबाला छान फूल लागलेलं आहे. तर आता इथे मी संध्याकाळी दूध गरम केलेलं आहे. तर कपडे सगळे सुकत टाकले, सगळं झालेलं आहे कामं. थोडासा दुपारच्या टायमामध्ये मी एक अर्धा तास झपकी घेते, म्हणजे थोडंसं आराम करते. त्यानंतर आता इथे मुलांना ट्युशनला पाठवायचं आहे, त्यासाठी मी दूध गरम केलं, त्यांना चहा बनवायचा आहे. त्याआधी मी आता इकडे दूध गरम करून ठेवलं आणि केसांची काळजी घेण्यासाठी आता मी थोडंसं हे झालेली आहे, म्हणजे मला घ्यायचं आहे केसांची काळजी. केस खूप गळत आहेत, खूप काही लावलं तरी काही फरक पडत नाही. म्हणून मी आता चालू केले. मला एक 3 ते 4 वेळा मी हे तेल बनवून लावलेलं आहे. तेलामध्ये म्हणजे काही ना काही ॲड करून आपण लावायचं तेल असं मला वाटते.
केसांना मी तेलसुद्धा लावत नव्हते, त्यामुळे केस खूप तुटाय आणि गळायला लागले होते. याचा मला छान असा रिझल्ट येईल असा मला विश्वास आहे आणि जसं आला तेव्हा मी तुमच्याशी शेअर करणारच आहे की मी कशा पद्धतीने केसांची काळजी घेतली आणि काय काय मी केसांना लावलेलं आहे ते मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. तर इथे मी फक्त आता जे पॅराशूट तेल आहे ना घरचं ते घेतलेलं आहे. थोडंसंच मला जे एक टायमाला लागेल तितकंच मी बनवून घेते आणि त्याच टायमापुरतं बनवते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मेथीदाणे टाकले, कढीपत्ता टाकला, आवळ्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकले. एक आवळा होता आणि ते छान असं कडकडू दिलं, तेलामध्ये छान तडतडू दिलं, त्याचा सगळा अर्क तेलामध्ये उतरू दिला. थंड झालं की गाळून घेतलं आणि मस्तच केसाच्या डोक्याच्या स्किनला लागेल असं मी व्यवस्थित असं मसाज करून घेते आणि मला त्याचा थोडासा फरक तर जाणवतो. एक 15-20 दिवस झाले मी लावते, एक आठवड्यातून 2 वेळा असं बनवून जवळचं तेव्हा बनवते. आपण एकत्रसुद्धा बनवून ठेवू शकतो आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत घरच्या जे केसांसाठी फायद्याच्या आहेत ते मी कधी वेगळ्या करते. तर आता मी फक्त आवळा, मेथीदाणा आणि कढीपत्ता टाकला होता. तर तेल लावून केसाला आता मी संध्याकाळी लावणार आहे. ते थंड करायला ठेवलं आणि इकडे चहा बनवून घेतला. आता संध्याकाळचा चहा मी नेहमी घेत नाही, तर कधी कधी असं फ्रेश आणि एनर्जेटिक वाटण्यासाठी घेते. छान वाटतं थोडंसं कडक चहा असा घेतला की. तर इथे चहासुद्धा रेडी आहे. मी दुधामध्ये डायरेक्ट साखर, पत्ती टाकते. पत्ती आधी उकळून झाली, आलं वगैरे उकळून झालं की नंतर साखर टाकत असते. तर इथे चहासुद्धा रेडी झालेला आहे. तर हेच होतं माझं काही दिवसातलं असं रुटीन, माझं जे की दिवसभरातले कामांचं रुटीन. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, तर अशा मी कामं करत असते. तर प्रत्येकाचे वेगवेगळे कामं असते, त्या कामाची प्रायोरिटी वेगवेगळी असते. तर ते बस आपल्याला ठरवायचं आहे आणि कोणती कामं जी महत्त्वाची आहेत, अतिमहत्त्वाची अगोदर करायची आहेत आणि प्रत्येक कामाला एक वेगवेगळा वेळ द्यायचा आहे. त्यानुसार जर कामं केली तर कामाचा कसलाच ताणतणाव राहत नाही आणि आपल्याला स्ट्रेस येणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.